उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज 13व्याचा विधी. पवार कुटुंब बारामतीच्या काटेवाडीत. सकाळी 11 वाजता काटेवाडीतल्या घरी विधींना सुरुवात होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज 62वा वाढदिवस. अजित पवारांच्या निधनामुळे वाढदिवस न साजरा करण्याचा शिंदेंचा निर्णय. तर शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे आज मंदिरांमध्ये शिंदेंच्या दीर्घायुष्यासाठी महाआरतीचं आयोजन. महाविकास आघाडी संपुष्टात येण्याच्या तयारीत. ठाकरे बंधू एकत्र आल्यावर आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांमुळे काँग्रेसचे स्वबळाचे संकेत. प्रदेशाध्यक्षांचे केडरला आदेश. मुंबई मनपामध्ये सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित. स्थायी शिक्षण समिती भाजपकडेच. सुधार समितीसह बेस्ट समिती शिवसेनेला देण्यावर एकमत. विश्वसनीय सूत्रांची माहिती. पुणे महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक. महापौर पदासाठी भाजपच्या मंजुषा नागपुरे, राष्ट्रवादीच्या शीतल सावंत, काँग्रेसच्या अश्विनी लांडगे आणि उपमहापौर पदासाठी रिपाईचे परशुराम वाडेकर, राष्ट्रवादीचे दत्ता बहिरट आणि काँग्रेसचे साहिल केदारी मैदानात. जालना महापालिकेमध्ये पहिला महापौर निवडण्यासाठी आज विशेष सभा. महापौर पदासाठी वंदना मगरे, उपमहापौर पदासाठी राजेश राऊत यांचा अर्ज. विशेष सभेनंतर घोषणा. शाळांमध्ये त्रिभाषा सूत्रासाठी स्थापन झालेल्या नरेंद्र जाधव समितीची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. समितीचा अहवाल आणि सूचनांबद्दल चर्चा. शालेय शिक्षण मंत्री आणि इतर अधिकारी सुद्धा उपस्थित राहणार. रस्त्याच्या कामांमुळे केंद्रावर पोहोचायला 12वीच्या विद्यार्थ्यांना उशीर झाल्यास अतिरिक्त वेळ मिळणार. गृहराज्यमंत्र्यांनी दिली माहिती. जिल्हा प्रशासनाला सरकारचे आदेश. मुंबई लोकल सेवेचा कायापालट होणार. लवकरच वंदे मेट्रो एसी ट्रेन येणार. MRVC कडनं अत्याधुनिक 238 रॅकसाठी निविदा प्रक्रिया. सिंधुदुर्गातल्या आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात. राज्यभरातल्या भाविकांसह राजकीय नेतेही यात्रेला उपस्थित राहणार. PCB, ICC आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाची 5 तासांची मॅरेथॉन बैठक. T20 विश्वचषकात भारतासोबत खेळायचं की नाही याचा फैसला पाकिस्तानचे पंतप्रधान घेणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.